आता आपण हा जो बैल आहे तर ह्या बैलाच्या पोटामध्ये काय तारा निघाल्यात तरी शंका होती तुम्हाला तर तुम्ही म्हणजे तुम्हाला काय काय जाणवलं या संदर्भात तर या संदर्भात आपण सांगू इच्छिता. मला आपलं नाव. माझं नाव प्रज्वल बबन बोरे. बैलाच्या डोळ्यातलं पाणी यायचं बैल गाठातले ना की खालून खूप स्पीड लावायचा. पुढे 100 फूट 50 फूट बैल कमी व्हायचा. त्याच्यानंतर बैल खायला कमी झाला होता. त्याच्यानंतर आमची मित्रमंडळी बैलाला बैलगाडा सगळ्यांना सांगलो तर आता सर्वजण म्हणजे आपण एकदा त्याचं पोटात लवचिक गम चौकशी करू. तेच सांगा तर चौकशी करायला सांगा संकेत बघत त्यांना मी फोन केला तर वाद आता होते तुम्हाला एकदा आपण त्याच्यावर ट्रीटमेंट करू आणि त्या पद्धतीने आम्ही आणलं तिथं आमच्या शंकरच्या पोटात तारा निघाल्या. तर आता या आपण पाहत आहात ग्रामीण कट्टा. आपण सांगलोर या ठिकाणी आहोत. या ठिकाणी काय झाले की बैलाच्या पोटामध्ये लोखंड गेलेले तर डॉक्टर आता ते लोखंड कशा प्रकारे काढतात हे आपण पाहत आहोत. आता काय केले की डॉक्टरांनी चुंबक तोंडाकडून बैलाच्या पोटात सोडलेले आहे. तर याच्या आधी 2 तारा काढलेल्या आहेत. काही ग्रामस्थ पाहण्यासाठी इथे आलेले आहेत सांगलोर येथील. या अशा प्रकारे पोटातून तारा काढल्या. बैलाच्या पोटात तारा या संदर्भात डॉक्टर साहेब काय माहिती देतात आपण त्यांच्याशी संपर्क साधा. आपलं नाव डॉक्टर साहेब. नमस्कार, मी संकेत बघत राहणार खानापूर तालुका जिल्हा. आमचे मित्र जे सांगतो आपण पाहिलं असेल व्हिडिओमध्ये बैलाच्या पोटामध्ये त्यांना तारा असल्याची शंका होती. बैलाच्या डोळ्यातलं पाणी येत होतं. बैल पाळताना थोडं नॉर्मल स्पीड कमी करत जायचा. चारा खाताना कमी प्रमाणात खायचा. त्याची काय आहे जेवण ती थोडीशी अशी लूज बैल म्हणजे जेवढं फिटनेस आहे ते थोडं लूज वाटत होतं त्यांना ती शंका वाटल्यामुळं त्यांनी माझ्याशी संपर्क केला की आपल्याला बैलाच्या पोटामध्ये तारा असल्याचा थोडा डाऊट आहे. त्यानुसार त्यांनी काल संपर्क केला आणि बैलाच्या पोटातल्या तारा चेक करण्यासाठी. तारा म्हणजे लोखंडयुक्त वस्तू जेणेकरून तारा असेल पत्ते असेल ज्याने बैलाला त्रास होतो ते करण्यासाठी आपण बैलाला तुम्ही पाहिजे असेल व्हिडिओ त्याप्रकारे आपण ट्रीटमेंट केलेली आहे. तर त्याच्या पोटातनं साधारणतः 3 सेंटीमीटर 2 तारा आणि काही लोखंडाचे कण निघलेले आहेत. बैलाच्या डोळ्यातनं जे काही पाणी वगैरे यायचं त्याच्यापैकी आता आपण नंतर पाहूया की बैलाला काय आणि कशा पद्धतीमध्ये फरक पडते आणि बैलाला 100% फरक तर पडणार. आपण तोंडात बैलाच्या पोटात काय आहे तार किंवा लोखंड पदार्थ ते काढण्याचं काम केलेलं आहे आणि ते तुम्ही करत असताना तुम्ही आता सर्वांनी पाहिलं असेल बैलाला कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा बैलाला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही. तसं तुम्ही मालक आपले आहे तुमच्याशी बोलू शकता किंवा बरं शेतकऱ्यांना आपण का आश्वासन काय करू शकता. आश्वासन म्हणजे आपण असं करू शकतो की आता प्रत्येक शेतकरी हा कुट्टी मशीनचा कडबा कुट्टी मशीनचा जास्त प्रमाणात वापर करत आहे. तर ते करत असताना आपण जो काही त्याच्यामध्ये चारा टाकतो त्याच्यामध्ये कुणी तारेचे तुकडे नसल्याची खात्री करावी आणि जे काही चुकून जर गेलंच तर त्याच्या साईडला आपण जे काही मॅग्नेट आपण म्हणतो ते चुंबक असं चुंबक जर अवेलेबल झाले त्याच्याकडं तर ते त्या कुट्टी मशीनच्या साईडला खाली जिथं कुट्टी पडते जे चारा बारीक झाल्याच्यानंतर तिथं पडतो तिथं ठेवू शकता. आणि जे काही तुम्ही खुराक वगैरे टाकता म्हणजे आता बाहेरून तुम्ही खुराक विकत आणत असतात त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं लोखंड येतं आहे किंवा ते मिलमध्ये किंवा मोठमोठ्या गिरण्यांमध्ये तयार होतं त्याच्यामध्ये लोखंडाचे तुकडे येत असतात. तर ते आपण ज्यावेळी भिजत ठेवतो खुराक त्याच्या आधी त्याच्यातनं एक छोटासा तुम्ही चुंबक मॅग्नेट फिरवला तर त्याच्यात तुम्हाला अशा काही गोष्टी निदर्शनात येऊ शकतात किंवा नसेल याची पण खात्री होईल आणि जनावराच्या पोटात जाणार नाही याची पण काळजी घेतली जाईल. तर मग या गोष्टी
काळजीपूर्वक जर केले शेतकऱ्यांनी तर जनावरांच्या पोटात लोखंड जाण्याचे जे काही चान्स आहेत ते एक 99% कमी होऊन जाते. तर आता डॉक्टर साहेबांचा नंबर आहे, जर कोणाला असं बैलाला किंवा गाईला काही जर आढळण्यात आलं तर डॉक्टर साहेबांचा संपर्क साधायचा आहे.